ब्रेकनंतर मुंबईकरांसाठी आजच्या मराठी दिनानिमित्त एक आनंदाची बातमी। मनसेच्या आंदोलनाचा दणका मोबाईल कंपन्यांनाही बसला। आता MTNL आणि वोडाफोन या कंपन्यांनी संवाद साधण्यासाठी मराठी बोलणारे एक्झिक्युटिव्ह ठेवण्याची घोषणा केली आहे। आतापर्यंत वोडाफोनकडून हिंदी आणि इंग्रजीतच ग्राहकांशी संवाद साधला जात होता, मात्र मराठी संवाद साधण्यास कंपन्यांची चाल ढकलच चालली होती। पण मनसेच्या आंदोलनाचा धसका या कंपन्यांनी चांगलाच घेतलाय आणि आता मराठी संवाद साधक ठेवण्याची घोषणा त्यांनी केली आहे। याबद्दल बोलूयात आमचे मुंबईचे रिपोर्टर विनोद तळेकर यांच्याशी। विनोद, कोणाच्या आंदोलनाचा कसा परिणाम झाला यापेक्षा या मराठी दिनाच्या निमित्ताने एक चांगली बातमी किंवा मराठीची सुरुवात ज्याला आपण म्हणतो मोबाईलवरती संवादाची, ती होणार आहे का? विशाल, तू म्हणतोस त्याप्रमाणे मराठी दिनाच्या निमित्ताने महाराष्ट्राला ही एक महाराष्ट्रातल्या रहिवाशांनी एक चांगली भेट म्हणावी लागेल। मराठी भाषा ही महाराष्ट्रात प्रामुख्याने वापरली जावी असा जो आग्रह आहे तो गेल्या काही दिवस मनसे करताना दिसते आणि या संदर्भात त्यांनी 2 महिन्यांपूर्वी या सगळ्या कंपन्यांशी पत्रव्यवहार केला होता, मोबाईल कंपन्यांशी, आणि त्यांनी त्यात 2 प्रामुख्याने मुद्दे मांडले होते। एक म्हणजे हे जे संवाद कंपन्याचे जे संवाद साधक आहेत ते मराठीत नसावेत, आणि दुसरी एक त्यांची एक मागणी होती की मुंबई ही महाराष्ट्रापासून वेगळी नाही आहे, त्यामुळे मुंबईच्या बाहेर जाण्यास रोमिंगचा रेट लागू नये, रोमिंगचा दर लागू नये, अशा 2 मागण्या त्यांनी या पत्रातनं केल्या होत्या। आणि यातल्या एका मागणीला आता मोबाईल कंपन्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे। मनसेच्या अधिकाऱ्यांशी बोलणं झालं, पदाधिकाऱ्यांशी, त्यावेळेला त्यांचं असं म्हणणं आहे की जवळपास सगळ्या कंपन्यांनी या संदर्भातली पत्र लिहून मनसेकडे सुपूर्द केलेली आहेत की मराठी संवाद साधक आता यापुढे प्रत्येक कंपन्या अपॉइंट करतील, आणि त्यामुळे मराठी महाराष्ट्रातल्या मराठी जनांसाठी ही एक नक्कीच आनंदाची बातमी म्हणावी लागेल। विशाल, विनोद, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। मनसेच्या आंदोलनाचा जो फटका आहे, जो दणका आहे, तो वोडाफोनलाही बसलाय। आता वोडाफोनने ठरवलंय की त्यांच्या कॉल सेंटरमध्ये ग्राहकांशी संवाद साधण्याकरता म्हणून मराठी संवाद साधकही असतील। या सगळ्या घडामोडीनंतर टी टाइम बुलेटिन मध्ये आपण आता इथेच थांबूयात। अचूक बातमी, ठाम मत, पहा फक्त IBN लोक।